हाय गाईज. नमस्कार मंडळी, तुम्हा सर्वांचं स्वागत आहे आपल्या या नवीन यूट्यूब चॅनलमध्ये. मी आहे सोनम पवार आणि आज आम्ही चाललो आहे एका ठिकाणी जे खूप महत्त्वाचं ठिकाण आहे आमचं. लग्नाच्या अगोदर मी आपल्या फ्रेंडसोबत त्या मंदिरात जायची. मग आज मी ठरवलं की पहिलं म्हणजे माझ्या नवऱ्यासोबत पण मी जात होती लग्नाच्या अगोदर. आम्हाला एक नवीन सुरुवात करायची आहे, त्यामुळे म्हणून म्हटलं की त्या मंदिरापासून नवीन सुरुवात करावी म्हणून आम्ही आता त्या मंदिरात चाललेलो आहे. असंच चाललो, काय नवीन काय असं काय नाही आहे. दरवेळी जातो असं आम्ही दर्शन घ्यायला. मग आता ह्यावेळी परत म्हटलं की पाऊस पण नाही आहे तर चला आपलं असंच जाऊन दर्शन घेऊन येऊया म्हणून आम्ही निघालेलो आहे. मग चला मग सुरुवात करूया आपल्या नवीन. चला मग आता आपण निघालेलो आहे मंदिराच्या दर्शनाला, सांगपाड्याला. तर चला बघू. त्या अगोदर मी तुम्हाला दाखवते, इथे एक शाळा आहे. जाऊ द्या, आता ह्यांनी रस्ता चेंज केलेला असल्या कारणामुळे मी तुम्हाला ती शाळा दाखवू नाही शकली, कारण की लहान असताना मी त्या शाळेमध्ये शिकत होती. आणि आता आपण निघालेलो आहे, रस्त्यात आहे. हे म्हणजे मिस्टर गाडी चालवत आहे. तर मी तुम्हाला दाखवते. आता आपण पोचलेलो आहोत मंदिरामध्ये. हा आहे मंदिराचा परिसर, बघा किती छान आहे. किती दिवसात आलो आपण? बऱ्याच दिवसांनी आलो. छान असं मंदिर आहे इथे. ॲक्च्युली दर्शन तिथून घ्यायचं आहे. आपण एंट्री इकडून केलेली आहे, कारण आपल्याला गाडी पार्किंग करायची होती ना, म्हणून. आता गाडी आतमध्ये पण घेऊन येऊ शकतो. कारण हे बघा मंडळी, आता आपण आलो आहे मंदिरामध्ये. मी तुम्हाला मंदिराचा परिसर दाखवते. खूप छान असा परिसर आहे मंदिराचा. खूप शांत असं वातावरण आहे. आणि इथे येऊन इतकं छान वाटतं ना की मन असं एकदम प्रसन्न होतं. ॲक्च्युली एंट्री मंदिराची इथून आहे, पण आम्हाला गाडी पार्किंग करायची होती म्हणून आम्ही मागच्या गेटने आलो आणि तिथे गाडी लावली आणि आम्ही परत आता चप्पल आम्ही इथं काढायला चाललो घरी, की आम्ही तिथून एंट्री केली. चला तर मग आपण आलो आहे मंदिरामध्ये. हे श्री सूर्यपुत्र शनी मंदिर आहे आणि पहिला आपण इथं दर्शन घेऊया. छान असा मंदिराचा परिसर आहे. बघा किती मस्त आणि किती शांत वातावरण आहे. आणि आता इथे आहे कालीमाताची मूर्ती. बघा किती छान अशी मूर्ती आहे. तर आपण पहिला दर्शन घेऊया. चला मग पुढे आहे साईबाबाचं मंदिर. आपण त्या मंदिरामध्ये निघालेलो आहे, साईबाबाच्या मंदिरामध्ये. तुम्हाला पण यायचं असेल ना मंडळी या मंदिरामध्ये तर तुम्ही येऊ शकता. खूप छान असं मंदिर आहे आणि इथे असे सगळे देव आहेत की जेणेकरून तुम्हाला असं वेगवेगळ्या मंदिरात जायची गरजच नाही आहे. तुम्ही एका मंदिरात जरी आलात ना की तुम्ही सगळ्या देवाचं दर्शन घेऊ शकता मंडळी. म्हणजे तुम्हाला कुठंच जायची गरज नाही आहे. एका मंदिरामध्ये तुम्हाला सगळे देव भेटतील. हे बालाजी देवाचं मंदिर आहे, बालाजी गोविंद. बघा किती छान अशी मूर्ती आहे आणि इथं आल्यावर असं एकदम प्रसन्न वाटतं आणि एकदम शांत वाटतं. हे तर तुम्हाला माहितीच आहे, आपले दत्तगुरू श्री स्वामी समर्थ.
त्यांची पण मूर्ती एकदम मस्त वाटायला लागते. चला मग आता आपण चाललो आहे साईबाबा मंदिरामध्ये. साईबाबाचं मंदिर किती छान आणि मस्त आहे. म्हणजे तुम्हाला इथेच किती देवांचे दर्शन मिळाले. किती छान अशी साईबाबाची मूर्ती आहे आणि माझी जे मस्तपैकी किती मस्त वाटतं इथे. आणि ह्या मंदिराचं नाव आहे सिद्धेश्वर.
मंडळी आता आपण आपला हा व्हिडिओ इथे संपूया. ठीक आहे. आणि दर्शन झालेलं आहे मंदिराचं. तुम्ही बघितलं मी सगळं मंदिर तुम्हाला दाखवलेलं आहे. तर तुम्हाला ह्या मंदिरामध्ये यायचं असेल तर सांगपाड्याला बुद्धेश्वर शिव मंदिर आहे. तुम्ही मॅपवर जरी टाकलं तरी तुम्हाला हे मंदिर भेटून जाईल. ठीक आहे. असं खूप छान असं मंदिर आहे. असं मंदिराचा परिसर एकदम मोठा आहे. बघा तुम्ही माझ्या बॅकग्राऊंडमध्ये असं बघत असाल. ठीक आहे. तर इथंच आपला व्हिडिओ मी संपवत आहे. आणि व्हिडिओ संपवण्याच्या अगोदर मी तुम्हाला सांगते की जर तुम्हाला हा माझा व्हिडिओ आवडला असेल तर तुम्ही प्लीज ह्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला विसरू नका आणि बेल आयकॉनवर सुद्धा क्लिक करा. ठीक आहे मंडळी. चल पुन्हा भेटूया आपल्या नेक्स्ट व्हिडिओमध्ये. चला बाय.